नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण जे पोलीस भरतीसाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण त्याचं बेसिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आजचा टॉपिक आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे काय, त्रिकोणी संख्या. म्हणजे जर एक नैसर्गिक संख्या n असेल तर त्याच्या पुढची क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या कोणती असेल, n अधिक 1. म्हणजे n गुणुले n अधिक 1 या दोन्हीच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच काय असेल, त्रिकोणी संख्या. म्हणजे जर समजा आपण n बरोबर जर 8 घेतला म्हणजे त्या त्रिकोणी संख्येचा पाया. n म्हणजे काय, तर त्या त्रिकोणी संख्येचा पाया. n जर 8 घेतला तर त्रिकोणी संख्या काय येईल, n ची किंमत 8 गुणुले 8 अधिक 1 9 भागिले 2. 2 ने जर भाग दिला किती गेला, 4. 9 चौक 36. म्हणजे 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, 36. आता आपण प्रश्न घेऊ. प्रश्न पहिला, 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. तर n ची किंमत किती मिळाली, 17. आता 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, तर 17 गुणुले 17 अधिक 1 18 भागिले 2. 2 ने भाग दिला 92 18. 17 गुणुले 9. 17 गुणुले 9 किती असतात, 153. म्हणजे 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, 153. नेक्स्ट क्वेश्चन, 276 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता त्रिकोणी संख्या दिली असेल आणि त्याचा पाया काढायचा असेल तर काय करायचं पहा. दिलेली जी त्रिकोणी संख्या आहे त्या संख्येची दुप्पट करायची. दुप्पट किती येते, 6 दुने 12 हातचाला 1 7 दुने 14 अधिक 1 15 झाले, हातचाला 1 2 दुने 4 आणि 1 5. म्हणजे दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट किती आली, 552. या 552 या दुप्पटीच्या पेक्षा लहान परंतु जवळची पूर्णवर्ग संख्या शोधायची. आता ती कोणती, 529. या 529चं वर्गमूळ किती आहे, 23. आणि हे जे वर्गमूळ असेल तेच आपलं काय असेल, उत्तर असेल. त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा, दिलेल्या संख्येची त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. जी दुप्पट आलेली आहे त्याच्यापेक्षा जवळची जवळची परंतु लहान पूर्णवर्ग संख्या शोधायची आणि त्याचं जे वर्गमूळ असेल तेच काय असेल, त्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल. नेक्स्ट क्वेश्चन, 378 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. दिलेली त्रिकोणी संख्या 378, तिची दुप्पट 8 दुने 16 हातचाला 1 7 दुने 14 आणि 1 15 हातचाला 1 3 दुने 6 आणि 1 7. आता यापेक्षा लहान परंतु पूर्णवर्ग संख्या कोणती, जवळची पूर्णवर्ग संख्या 729, तिचं वर्गमूळ किती आहे, 27. हेच काय असेल, या त्रिकोणी संख्येचा पाया असेल. नेक्स्ट क्वेश्चन, 120 या त्रिकोणी संख्येनंतर 120 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती. आता यानंतर येणारी 7वी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल, या 120 या त्रिकोणी संख्येचा पाया काढावा लागेल. 120चा पाया कसा काढणार, 120ची दुप्पट किती, 240. 240 पेक्षा लहान परंतु पूर्णवर्ग संख्या कोणती, 225. याचं वर्गमूळ 225चं वर्गमूळ 15. म्हणजे 120 पाया असणाऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळाला, 15. आता 15 नंतर 15 या पायामध्ये किती ॲड करायचं, तर हे 7 ॲड करायचं. किती आलं, 7 आणि 5 12. म्हणजे
22. आता 22 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 22 गुणुले 23 भागिले 2. 2 ने भाग दिला तर किती येईल? 11. 11 गुणुले 23 किती मिळाले? 11 त्रिक 33, हातचाला 3. 11 दुने 22 आणि 3 25. म्हणजे 120 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? 253. हे लक्षात ठेवा. त्रिकोणी संख्या दिली असेल तिचा आधी पाया काढायचा. पाया काढल्यानंतर नंतरची कितवी किंवा आधीची, पूर्वीची जर विचारली तर वजा करायचं, नंतरची विचारली तर अधिक करायचं. पुढचा प्रश्न आहे तोच. नेक्स्ट क्वेश्चन. 300 या त्रिकोणी संख्येपूर्वीची क्रमाने येणारी किंवा क्रमाने असणारी 9वी त्रिकोणी संख्या कोणती? आता काय करणार? आधी 300 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. 300ची दुप्पट किती आली? 600. 600 पेक्षा लहान परंतु जवळची पूर्णवर्ग संख्या कोणती? 576. याचं वर्गमूळ किती आहे? 24. म्हणजे 300 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती मिळाली? त्रिकोणी संख्येचा पाया 24. आता 24 पूर्वीची विचारले म्हणून वजा, आणि कितवी? 9वी. 24 वजा 9 किती झाले? 15. आता 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर 15 गुणुले 16 भागिले 2. 16ला भाग दिला 2ने 82 16 आणि 15 8 किती असतात? 120. म्हणजे 300 या त्रिकोणी संख्येपूर्वी क्रमाने असणारी 9वी त्रिकोणी संख्या कोणती? 120. नेक्स्ट क्वेश्चन. क्रमवार 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज 169 आहे, तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? पहा, आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. 2 क्रमवार. एक लक्षात ठेवायचं, 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज. त्रिकोणी संख्यांची बेरीज ही नेहमी पूर्ण वर्ग संख्या असते. 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज ही नेहमी पूर्ण वर्ग संख्या असते आणि ती बेरीज, आणि ती म्हणजे ती बेरीज मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पायाच्या वर्गा एवढी असते. हे लक्षात ठेवायचं. आता उदाहरणार्थ आपण घेऊ. यांची किंमत, एक आपण लहान संख्या घेऊ 4. लहान संख्येचा पाया 4. आता मोठ्या संख्येचा पाया काय असेल? क्रमवार त्रिकोणी संख्या म्हणजे त्यांचा पाया क्रमवार नैसर्गिक संख्या असतो. आता 4 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 4 गुणुले 5 भागिले 2 म्हणजेच किती मिळालं? 10. आणि 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 5 गुणुले 6 भागिले 2 किती आली? 15. आता या 2 त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 2 त्रिकोणी संख्या, एक मिळाली 10, दुसरी मिळाली 15. यांची बेरीज किती आली? 10 अधिक 15 किती मिळाली? 25. मोठ्या संख्येचा पाया किती? 5. 5चा वर्ग 25. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज नेहमी पूर्ण वर्ग संख्या असते आणि ती बेरीज मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पाया एवढी असते, पायाच्या वर्गा एवढी असते. आता जो प्रश्न आहे, आत्ताचा प्रश्न काय आहे? 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज किती आहे? 169. जर समजा याचं आपण वर्गमूळ घेतलं, 169चं वर्गमूळ घेतलं, किती आलं? 13. हा काय असेल? मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया. म्हणजे 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांमधल्या मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल 13. तर
लहान त्रिकोणी संख्येचा पाया काय असेल मग? लहान त्रिकोणी संख्येचा पाया काय असेल? 13 वजा 1 किती? 12. आणि विचारले लहान त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या काय असेल? 12 गुणुले 13 भागिले 2. 2 ने भाग दिला, बेसख 12. 13 गुणुले 6 किती? 13 6 78. म्हणजे ती त्रिकोणी संख्या, लहान त्रिकोणी संख्या कोणती? 78. नेक्स्ट क्वेश्चन. दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज 361 आहे, तर त्यापैकी मोठी त्रिकोणी संख्या कोणती? आपल्याला काय माहित आहे? दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज नेहमी पूर्णवर्ग संख्या असते आणि ती बेरीज काय असते? मोठ्या पूर्णवर्ग संख्येच्या पायाच्या वर्गा एवढी असते. म्हणजे 361चं जर वर्गमूळ घेतलं तर आपल्याला काय मिळेल? मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया मिळेल. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया मिळाला 19. जर पाया 19 असेल तर त्रिकोणी संख्या काय असेल? 19 गुणुले 20 भागिले 2. 2 ने भाग दिला 10. किती आलं उत्तर? 190. म्हणजे 361. दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज 361 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती असेल? 190. नेक्स्ट क्वेश्चन. दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांमधील फरक 21 आहे, तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? लक्षात ठेवा, दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांमधील फरक नेहमी मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पाया एवढा संख्यामधील फरक हा नेहमी मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पाया एवढा असतो. आपण उदाहरणार्थ घेऊ. यांची किंमत आपण घेतली 8 आणि लहान त्रिकोणी संख्येचा पाया 8 आणि मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया 9. कारण दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांचा पाया काय असतो? क्रमवार नैसर्गिक संख्या. आता 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या 8 गुणुले 9 भागिले 2 किती आला? 9 चोक 36. आणि 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या 9 गुणुले 10 भागिले 2. 9 पाचा 45. आता जर या दोन संख्यांमधला फरक घेतला, 45 वजा 36, 15तून 6 गेले 9. म्हणजे काय मिळालं? मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पाया एवढा फरक मिळाला. आता दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांमधील फरक किती दिलाय? 21. म्हणजे मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळाला? मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळाला? 21. 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर 21 गुणुले 22 भागिले 2. 2 ने भाग दिला 11. 11 एके 11 हातचाला 1. 11 दुने 22 आणि 1 23. म्हणजे दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांमधला फरक 21 आहे. त्यापैकी मोठी त्रिकोणी संख्या कोणती असेल? 231. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.